ठीक आहे. जी काल एक्झाम झालेली आहे संडेला, फिजिक्स केमिस्ट्री बायो, त्याच्यामधले मार्क टाकायचे आहेत. आपण फक्त फिजिक्सचे मार्क टाकताय का तुम्ही? ओके चलो, फिजिक्सचे मार्क तर फिजिक्सचे मार्क, नो प्रॉब्लेम. 72, 76, 80, 72, 80, 68, 72. ओके, व्हेरी गुड. आय थिंक त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करून टाकलेले आहेत आणि हे मार्क अतिशय अतिशय चांगले आहेत. ठीक आहे. तर ज्यांचे मार्क आले नाहीत तर त्यांच्यासाठी मी असं समजलंय की त्यांनी एक्झाम दिलेली नाहीये. सो ट्राय टू अटेन एक्झाम रेग्युलरली. ठीक आहे. एक्झाम कोणी मिस नाही करायचंय. तेवढा एकच आपल्याला चान्स आहे की एक्झाम झालेला आपला अभ्यास जो वीक मध्ये झालाय तो अनालिसिस करायचा. ओके. सो आय थिंक 64 अँड 64 अबाव आर व्हेरी गुड मार्क्स. 64च्या 68, 72, 76 आणि 80 तर काही प्रॉब्लेमच नसायला पाहिजे. आर रिअली व्हेरी गुड मार्क. पण इम्प्रुव्हमेंटचा चान्स आहे. 64, 68, 72 वाल्यांसाठी सुद्धा इम्प्रुव्हमेंटचा चान्स आहे आणि एखादी मिस्टेक ऍक्सेप्टेबल आहे तुमचे, राईट. सो काहीच नाही. आपल्याला फिजिक्स मध्ये असं वाटत असेल सर आउट ऑफ पडत असतात का फिजिक्स मध्ये, तर असं ऐकलंय आम्ही अर्धेच मार्क पडते. अशा काहीही म्हणजे प्री अझम्पशन गोष्टी घेऊन यायचं नाहीये. ओके. मार्क पडतात फिजिक्सला, अतिशय छान मार्क पडू शकतात. सो त्याच्यासाठी अभ्यास फक्त मस्त असला पाहिजे. आणि जेवढं एक गोष्ट अजून मी सांगू इच्छितो, ज्यांनी बुक सॉल्व्ह करायला सुरू केलं नाही, अजूनही कंटाळा करतायत, फिजिकल लेक्चर सुरू व्हायची वाट बघतायत, असं ते स्वप्न बघतायत की मला एकदा कधी कोणतरी घेऊन असं या पर्टिक्युलर ठिकाणी मॅजिकल ठिकाणी घेऊन जाईल आणि तिथे जाऊन मी असं मॅजिक करेन आणि आपल्याकडे मॅजिकल मार्क वाढतील. तर असं मॅजिक रिअल लाईफ मध्ये सहसा मला तरी पाहायला भेटत नाही. सो जेवढं तुम्ही तुमच्या करिअर बद्दल, तुमच्या ड्रीम बद्दल सिरियस आहात, तेवढंच सिरियस फक्त या गोष्टीत राहू द्या की दररोजचे प्रॉब्लेम तुम्हाला दररोजच सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी बुक नाहीत सर किंवा अजून काही, म्हणजे बुक घ्यायसाठी भरपूर इनफ टाइम झाला की रे, किती दिवस झाला सांगतोय मी. सो भेटत नसतील, ऑनलाईन ट्राय करा. नक्कीच अडचणी आहेत, पण अडचणी इथे मांडत जाऊ नका सर, लॉकडाऊन आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. काही करा, भेटतील एखादी 2 दिवस लेट भेटतील पुस्तकं, काही प्रॉब्लेम नाही. यश एक्झाम दिली नाही का? मार्क टाकलेत? अपूर्वा, मार्क आलेत का तुझे? अजून कोण आहे? प्रशिक, आय थिंक ओके, प्रशिकचे आलेले आहेत. का नाही दिलं यश एक्झाम? काय आहे नेमकं रिझन? स्वप्नील मुंडे, एक्झाम का नाही दिली? मृणाली, देन कोण आहे? मानसी, आय थिंक. अजून महेश, मोबाईल खराब झाला होता. ओके, चला लवकरात लवकर नीट करा. कोणत्याही वस्तूला असं सहजासहजी खराब नका करू. ओके. मोबाईल नव्हता तर आपली लिंक बराच वेळ ओपन असते, लक्षात ठेवा. आपण 8ला जरी एक्झामचा टाइम दिलेला असेल तर तुमच्या अकॉर्डिंग एखादी तास तुम्ही लेट, 1-2 तास लेट सुद्धा, फक्त ठरवलेला तुमचा तुम्हाला टाइम घेऊन त्या टाइम मध्ये एक्झाम देऊ शकता. ओके. ठीक आहे. तुम्ही ऍटलिस्ट एवढं तरी करायला पाहिजे की पेपर जरी लिंकचा टाइम जरी संपला, मोबाईल नव्हता, तर ऍटलिस्ट तुम्ही नंतर संध्याकाळी जेव्हा किंवा मोबाईल अवेलेबल असेल 10, 11, 12, 13 वाजता संध्याकाळी, कारण पीडीएफ तर आपल्या ग्रुपवरती असतेच, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता आणि आन्सर की तुम्हाला भेटून जाईल, आन्सर की पोस्ट होईल ग्रुपवरती. ओके. चलो, ठीक आहे. स्टार्टिंग विथ करंट इलेक्ट्रिसिटी. जस्ट 2 मिनिट, मला एक कॅमेरा ऍडजस्ट करू द्या. आणि त्याच्यामध्ये पहा की करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे. एकदम इंट्रोडक्शनरी पार्ट आपला चालू आहे. त्याच्यामध्ये नेमकं करंट म्हणजे काय हे पाहिलं आपण, की करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज. ओके. त्याच्या युनिट, डायमेन्शन, त्याचे फॉर्म्युले, इन्स्टंटेनियस साठी dq बाय dt, दॅट इज I इज इक्वल टू dq बाय dt म्हणजे
डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की चार्जचा फ्लो म्हणजे ऍक्च्युअली युनिव्हर्समध्ये इलेक्ट्रॉनच मूव्ह होत असतात किंवा आयन्स, वेगवेगळे करंट कॅरियर्स पाहिलेले आहेत आपण. त्याच्या आधी इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन वरती चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁹. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज. देन अगेन आपण पाहिलेलं आहे की करंटची जी कन्व्हेन्शनल करंट घेतलेला आहे आपण त्याची डायरेक्शन कशी कन्सिडर करायची आहे. तर डायरेक्शन जर बॅटरी असेल सर्किटमध्ये, डायरेक्शन बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं त्याला ऍक्च्युली हायर टर्मिनल म्हणायला पाहिजे, हायर टर्मिनल टू लोअर टर्मिनल. पण बॅटरीमध्ये सहसा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल कन्सिडर करतो. सो देन इफ टू पॉइंट्स हॅव द पोटेन्शियल डिफरन्स, जर त्या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल म्हणजे तर तिथे करंट हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जातो. त्याच्यानंतर प्रोटॉन आणि करंटची डायरेक्शन सेम असते आणि इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन अपोजिट असते. आणि त्याच्यानंतर आपण सिंपली त्याच्यावरती प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात केलं होतं की करंट कॅरियर्स. तर करंट कॅरियर्स सांगा बरं मला, सेमी कंडक्टर मध्ये करंट कॅरियर्स कोणते असतात? कोण सांगेल मला? सेमी कंडक्टर मध्ये करंट कॅरियर्स कोणते असतात? क्वेश्चन. सेमी कंडक्टर, सेमी कंडक्टर चॅप्टर आपल्याला डीप मध्ये स्टडी करायचं आहे 12th ला. ओके. इलेक्ट्रॉन होल्स, व्हेरी गुड साधना. चला, सर्वांचा आन्सर आलेला पाहिजे. एकाने पोस्ट जरी केलेला असेल तरी सर्वांचा आन्सर असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन आणि होल्स. व्हेरी गुड अपूर्वा. ओके चलो. तर सेमी कंडक्टर मध्ये करंट कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन आणि होल्स असतात. मेटल मध्ये आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रॉन्स असतात, लिक्विड मध्ये आयन्स असतात, गॅसेस मध्ये आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स असतात आणि सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन अँड होल्स असतात. बर, ठीक आहे. आता पहा, हळूहळू थोडस आपल्याला डीप मध्ये जायचं आहे. ओके, व्हेरी गुड स्वप्नील. तर राईट. तर याच्यामध्ये आता की जसं की पाहिलं आपण चार्ज फ्लो होतो म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, राईट. आपल्याला मेटल बद्दल स्टडी करायचं याच्यामध्ये खरं तरी. की मेटल मध्ये आपण पाहिलंय की चार्ज कोणामुळे मूव्ह होतो? इलेक्ट्रॉन मध्ये. इलेक्ट्रॉन्स आर चार्ज कॅरियर्स. तर आपल्याला माहिती आहे की ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन असतात, आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. केमिस्ट्रीमध्ये भरपूर झालेलं आहे त्याच्यावरती. तर आता याच्यामध्ये लक्षात आपल्याला असं घ्यायचंय की हे जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि हे बाहेर येऊ शकत नाहीत. आणि हे इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट असतात, हे पण तुम्हाला माहिती असेलच, राईट. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर बाहेरचे इलेक्ट्रॉन. मग आता जेव्हा आपण सांगतो की इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह, राईट. पण हे पण असे इलेक्ट्रॉन फ्री असतात पण ते सहजासहजी मूव्ह होत नाहीत. आय थिंक हे पण डिस्कस केलं होतं आपण. त्या इलेक्ट्रॉनला पाहिजे तेवढी एनर्जी असली पाहिजे निघून जाण्यासाठी. तर तेवढी एनर्जी जर असेल त्याच्याकडे तर तो निघून जाईल. आणि शक्यतो हे सर्व इलेक्ट्रॉन ऍटम मधून निघून जाऊ शकत नाहीत. हे जवळचे इलेक्ट्रॉन प्रोटॉनने घट्ट पकडून ठेवलेले असतात आणि लास्टचे इलेक्ट्रॉन हे लुजली बाउंड असतात. केमिस्ट्रीमध्ये एकदम डीप व्हॅलेन्सी वगैरे सहित आपण लर्न करणार आहोत. सो याच्यामध्ये आपला पॉइंट काय आहे की ऍटम मध्ये जरी इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर्स आहेत तर ते सर्व इलेक्ट्रॉन चार्ज कॅरियर्स होऊ शकत नाहीत, राईट. त्याच्यामधले असे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामुळेच चार्ज फ्लो होत आहे. म्हणजे याच्यामध्ये जरी समजा आपल्याला समजा हे 4 इलेक्ट्रॉन दिसत असतील तर समजा हा एकच इलेक्ट्रॉन फ्री असू शकतो. मग या पूर्ण ऍटम मध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन मुळेच चार्ज फ्लो, आणि याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत. याला काय म्हणायचं आपल्याला? फ्री इलेक्ट्रॉन मेटल मध्ये. मग फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे की ते मूव्ह व्हायला म्हणजे करंट त्यांच्यामुळे फ्लो होतो, एवढं लक्षात घ्या. करंट कोणामुळे फ्लो होतो? फक्त इलेक्ट्रॉन नाही, तो इलेक्ट्रॉन कसा असला पाहिजे? फ्री असला पाहिजे, आणि तेव्हाच त्याच्यावरून करंट फ्लो होतो. हेडिंग टाका फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स
त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहा, इलेक्ट्रॉन विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस inside the orbit are called bound electrons. Electron which are revolving around the nucleus inside the orbit are called as bound electrons. Bound. Right? रेकॉर्डिंग जे पाहतायत विद्यार्थी नेटवर्कमुळे टाइममुळे त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की हे जे लिहून घेतोय तर फक्त ते म्हणजे रेकॉर्डिंगला पुढे पळवण्याचा ऑप्शन असतो, की ते वाटू शकतं की आपण हे नंतर कधीतरी करू, नीटची परीक्षा वगैरे झाल्यावर फ्री टाइम भेटल्यावर. सर तसं होत नसतं, परीक्षा झाल्यावर सुद्धा फ्री टाइम भेटत नसतो. ठीक आहे, टाइम कसा फ्री भेटणार, आयुष्य एकदाच भेटणार आहे, लिमिटेड आहे, तुम्हाला टाइम फ्री म्हणजे ती कन्सेप्टच चुकीची आहे. तर लिहून आता हे नोट्स तुम्हाला डायरेक्ट ग्रुपवरती पण टाकू शकतो, जर जास्त असेल तर टाकणार आहे, पण थोडं मध्ये मध्ये लिहायची सवय असली पाहिजे. माइंड जर असं ऍक्टिव्ह असतं, जे लर्न केलंय आणि ते लगेचच लिहून घेतलं की जरा बरं पडतं आपल्याला. नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, इलेक्ट्रॉन विच आर फ्री टू मूव्ह इन एंटायर मटेरियल आर कॉल्ड ॲज फ्री इलेक्ट्रॉन्स. Electron which are free to move entire material electron which are free to move in entire material are called free electron. अगेन व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की मटेरियल मध्ये काही इलेक्ट्रॉन जे आहेत रिव्हॉल्व करतायत न्यूक्लियसच्या अराउंड, म्हणजे हे बाउंड इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत आपण. आणि जे काही इलेक्ट्रॉन आहे, समजा ऍटम मध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे, या ऑर्बिट मध्ये नाही, आता तो रिव्हॉल्व म्हणजे फ्री झालेला आहे, तर हा काय करू शकतो, इलेक्ट्रॉन पूर्ण एंटायर मटेरियल मध्ये मूव्ह होऊ शकतो आणि त्यांच्याच मुळे चार्ज ट्रान्सफर होतोय. सो त्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार आहे. मग करंट कोणामुळे असणार आहे, आपला फ्री इलेक्ट्रॉन मुळे असणार आहे. मग लक्षात घेण्यासारखं आता काय आहे नेमकं, की एक थर्मल मोशन म्हणून आहे, की थर्मल पहा, लक्षात घ्या, थर्मल हा वर्ड त्याच्यामध्ये टेम्परेचर किंवा हीट, टेम्परेचर आणि टेम्परेचर म्हणलं की तिथे हीट आलं, टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्याकडे थर्मल एनर्जी आहे असं म्हणतो आपण. थर्मल एनर्जी आहे टेम्परेचर जर जास्त असेल तर. राईट, ओके. तर पहा, लक्षात घ्या की हे थर्मल मोशन काय आहे. मग थर्मल मोशन इलेक्ट्रॉन आर रॅन्डमली मूव्हिंग ड्यू टू बिकॉज ऑफ सम देअर इज थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे काय, की समजा त्यांच्यामध्ये जर काहीतरी टेम्परेचर आहे, प्रत्येक ऍटमला काहीतरी टेम्परेचर असल्यावर त्या मॉलिक्यूल मध्ये थर्मल एनर्जी स्टोअर होते. लक्षात आहे, हीट चॅप्टर शिकलेला आहे आपण, 5th का 6th चॅप्टर आहे सायन्सला 10th मध्ये. राईट, ओके. तर त्याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट आहे, की मॉलिक्यूलचं तुम्हाला स्ट्रक्चर काढून वगैरे दाखवलेलं आहे स्प्रिंगचं, आणि त्याचे जर टेम्परेचर वाढवलं तर त्याच्याकडे एनर्जी येते. तर थर्मल एनर्जी, मग या इलेक्ट्रॉनकडे एनर्जी आलेली आहे आणि त्याच्यामुळे तो मूव्ह होऊ शकतो, फ्री इलेक्ट्रॉन. आणि फ्री, मग त्याच्यामुळे आपण त्याला ते थर्मल मोशन म्हटलेलं आहे. मग समजा आपण त्यांना नाव दिले की थर्मल व्हेलॉसिटी. थर्मल व्हेलॉसिटी इज velocity of electron. Thermal velocity is a velocity of electron due to thermal energy. Thermal energy लक्षात आले काय आहे,
टेम्परेचर जास्त असेल तर थर्मल एनर्जी जास्त असते, टेम्परेचर कमी असेल तर थर्मल एनर्जी कमी असते. आपल्याला एक वेगळा सेक्शन इथे पण आहे, हीट सेक्शन, राईट. ओके, सो फॉर नाव थर्मल एनर्जी असल्यामुळे इलेक्ट्रॉनना थर्मल व्हेलॉसिटी आहे. म्हणजे एखाद्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स थर्मल एनर्जी असल्यामुळे मूव्ह होत आहेत. पण हे कोणते इलेक्ट्रॉन होत आहेत मूव्ह, सांगा बरं मला. हे जे मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन आहेत ते सर्व इलेक्ट्रॉन आहेत का? मी आता काहीतरी डायग्राम मध्ये काढलेले आहेत. तर हे सर्व इलेक्ट्रॉन आहेत का मूव्ह होणारे? नाहीत. व्हेरी गुड. तर हे कसे आहेत? फक्त फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. मग फ्री इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग ड्यू टू थर्मल एनर्जी. आणि यांची लक्षात घेण्यासारखं काय आहे की यांची डायरेक्शन जी आहे ही एक रॅन्डम डायरेक्शन आहे. हे भरकटलेले आहेत, राईट. म्हणजे कोणी इकडे पळतंय, कोणी तिकडे पळतंय, कोणी इकडे पळतंय, right? So they are in random direction, and therefore very important point, net current due to thermal velocity of the electron is 0. कारण नेट चार्ज ट्रान्सफर होत नाहीये. करंट म्हणजे काय सांगतो आपण की ट्रान्सफर ऑफ चार्ज और फ्लो ऑफ चार्ज. पण पहा, लक्ष द्या की एका सेकंदामध्ये याची रॅन्डम डायरेक्शन आहे, याची रॅन्डम डायरेक्शन. समजा इथून जर पार्ट केला आपण तर एका सेकंदामध्ये समजा असे 2 इलेक्ट्रॉन इकडे चालले आहेत, पण समजा रॅन्डमली त्याच सेकंदामध्ये असे इकडे काहीतरी 2 इलेक्ट्रॉन आले असतील, पुढे मागे काहीतरी 19-20, राईट. सो दे आर इन रॅन्डम डायरेक्शन. देअरफॉर वी अज्युम दॅट, कारण अज्युमच करतो, अज्युम म्हणजे असतोच काय की नेट करंट किती असतो? 0 असतो. कारण नेट चार्ज कुठेही ट्रान्सफर झालेले नाहीये. इलेक्ट्रॉन मुव्हिंग आहेत, इलेक्ट्रॉन थंड बसलेले नाहीत, ते गरम झालेले आहेत. म्हणजे ते मूव्ह होत आहेत गरम असल्यामुळे, राईट. पण नेट करंट थ्रू द थर्मल व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इज 0. राईट डाऊन द पॉइंट. आधी लिहा थर्मल व्हेलॉसिटी. फर्स्ट पॉइंट लिहा त्याच्यामध्ये. फर्स्ट पॉइंट लिहा, even if battery is not connected. थर्मल व्हेलॉसिटी मध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, even if battery is not connected to the conductor. Even if battery is not connected to the conductor, free electrons are not stationary. Free electrons are not stationary. Even if battery is not connected to the conductor, free electrons are not stationary, right? तर त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट लिहा, they are moving because of thermal energy. They are moving because of thermal energy. They are moving because of thermal energy. Their velocity is called as thermal velocity. Their velocity is called as thermal velocity, which is about 10 raised to 5 meter per second, which is about 10 raised to 5 meter per second. Which is about 10 raised to 5 meter per second.
त्याच्यामध्ये स्टार करून त्याचाच नेक्स्ट पॉइंट लिहायचे. Thermal velocity does not result into current. Thermal velocity does not result into current. ब्रॅकेट मध्ये रॅन्डम डायरेक्शन लिहू शकता, कारण काय आहे, थर्मल व्हेलोसिटी डज नॉट रिझल्ट इन टू करंट. ब्रॅकेट मध्ये तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग साठी रॅन्डम डायरेक्शन असं लिहू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? यस और नो? इथपर्यंत क्लिअर आहे का सर्व? ओके, व्हेरी गुड. राईट, व्हेरी गुड. ओके, चल. सो थर्मल सेक्शन मध्ये थर्मल एनर्जीमुळे काही म्हणजे इलेक्ट्रॉन नेहमी फिरत असतात. ते फिरणारे इलेक्ट्रॉन फक्त फ्री इलेक्ट्रॉन आहेत. त्याची व्हेलॉसिटी 10⁵ च्या ऑर्डर मध्ये आहे आणि त्यांची डायरेक्शन जी आहे त्या व्हेलॉसिटीची जी रॅन्डम आहे, चेंज होणारी डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे नेट करंट 0 असतो. ओके. मग आता करंट असण्यासाठी तिथे काहीतरी दुसरी पण व्हेलॉसिटी असली पाहिजे इलेक्ट्रॉनला, कारण इलेक्ट्रॉन मूव्ह दुसऱ्या पण कोणत्या तरी रिजन मुळे झाले पाहिजे जेणेकरून आपल्याला करंट असला पाहिजे तिथे. नाव याच्यामध्ये ती जी आहे ती आहे आपल्याकडे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, राईट. ड्रिफ्ट शब्द आपण ऐकला असेल गाडीमध्ये वगैरे, ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आता थर्मल एनर्जी किंवा थर्मल व्हेलॉसिटी केव्हा पाहिला आपण, कंडक्टर आहे पण त्याला आपण कोणतीही बॅटरी कनेक्ट केलेली नाही. बट वेन वी कनेक्ट अ बॅटरी टू द कंडक्टर, देन electron are drifted from one point to another because of there is some potential difference. potential difference म्हणजे नेहमी काय करतं पहा का या चॅप्टर मध्ये पूर्ण, की काहीतरी एनर्जी त्याला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. So when we connect a battery across a conductor, then electron flows from electrons म्हणतोय. लक्षात घ्या, मला आन्सर ह्याचं कोणी सांगू शकतं का? इलेक्ट्रॉन्स फ्लोज फ्रॉम टिंब टू टिंब. याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणणार आहोत, याला आपण निगेटिव्ह टर्मिनल म्हणणार आहोत. इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग फ्रॉम विच टर्मिनल टू विच टर्मिनल फ्रॉम आउटसाइड द बॅटरी. या सर्किट मध्ये म्हणतोय मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नो, कांचन पहा, लक्ष द्या. आय थिंक स्वप्नील अँड अभिषेक आर करेक्ट, राईट. ओके. इलेक्ट्रॉन म्हटलंय मी, इलेक्ट्रॉन. फक्त आपण जेवढं लर्न केलंय त्याच्यावरून सांगता येते का पाहूया. मला एक सांगा की याच्यामध्ये, व्हेरी गुड, याच्यामध्ये करंटची डायरेक्शन आपण पाहिलेली आहे. करंटची कन्व्हेन्शनल जो करंट आहे तो कसा असतो, आपण कन्व्हेन्शनल करंट जो घ्यायचा आहे, नाही आय थिंक उलट असं विचारलं मी, इलेक्ट्रॉन. ओके, कांचनचा आन्सर राईट आहे. राईट, राईट. ओके, पहा, लक्ष द्या की मी इलेक्ट्रॉनची डायरेक्शन विचारली होती, पण आपल्याला इलेक्ट्रॉनची डायरेक्शन सांगायच्या आधी आपल्याला करंटची डायरेक्शन आपण सांगितलेली आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, और वी कॅन से दॅट हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट आहे. मग करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन सेम असते का अपोजिट असते, एवढं सांगा मला. करंटची डायरेक्शन हे आहे करंटची डायरेक्शन. तर करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी असते? व्हेरी गुड, अपोजिट असते. मग आता लक्षात आलं का जेवढं आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून. मग इलेक्ट्रॉन कोणीकडून कोणीकडे मूव्ह व्हायला पाहिजे सांगा बरं तुम्ही.
इलेक्ट्रॉन कोणीकडून कोणीकडे मूव्ह व्हायला पाहिजे. करंट इज फ्लोइंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. Current is flowing from positive to negative. So we can say that electrons are moving from negative terminal to positive terminal. Electrons are moving from negative terminal to a positive terminal. Right? हे आपण जे शिकलोय त्याच्यावरून सांगण्यात आलं. ऍक्च्युली कन्सेप्ट नुसार काय आहे की जर हे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, तुम्ही असं पण लक्षात घ्या की हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार काहीतरी, हा निगेटिव्ह आहे म्हणजे इकडे निगेटिव्ह चार्ज असणार. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात. सो ऑलवेज रिमेंबर, negatively charged are attracted towards the positive charge and positively charged are attracted towards the negative charge. सो इलेक्ट्रॉन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज कडे जाण्याचा प्रयत्न करेल, कारण या प्लेट वरती निगेटिव्ह चार्ज आहे. सो इलेक्ट्रॉन विल बी ऑटोमॅटिकली मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह पॉइंट टू पॉझिटिव्ह पॉइंट. राईट. आणि याच व्हेलॉसिटीला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणणार आहोत. मग रिमेंबर, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी केव्हा येते पिक्चर मध्ये? जेव्हा आपण बॅटरी कनेक्ट करतो तेव्हाच ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असते. जेव्हा बॅटरी कनेक्टेड नाहीये तेव्हा पण फ्री इलेक्ट्रॉन स्टेशनरी नाहीये, पण ते जे आहे ते थर्मल एनर्जीमुळे आहे, त्याला आपण थर्मल व्हेलॉसिटी म्हणणार आहोत, पण त्याच्यामुळे करंट नसणार आहे. पण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमुळे इलेक्ट्रॉन आर मुव्हिंग इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, एका कोणत्या तरी डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत, आणि त्याच्यामुळे दिस विल बी रिझल्ट इन टू अ करंट. राईट. सो राईट डाऊन पॉइंट. फर्स्ट पॉइंट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मध्ये, फर्स्ट पॉइंट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मध्ये सर्व बेसिक चालू आहे आपलं म्हणजे प्रत्येक याच्यावरती. आता हे बॅटरीवरती वेगळं आपण पाहू शकणार आहोत, हे इलेक्ट्रॉन मूव्ह कसे होतात वगैरे सेमी कंडक्टर मध्ये. परत करंटचे कोणते टाईप आहेत, तर अल्टरनेटिंग करंट आपल्याला परत एक चॅप्टर आहे. सो राईट डाऊन. when battery is connected across the conductor, when battery is connected across the conductor, when battery is connected across the battery is connected across the conductor, electrons flow from negative terminal to positive terminal. Electron flows from negative terminal to positive terminal. This motion of electrons is called as drift velocity. This motion of electron this motion of electron is called as drift velocity. Right. तिथेच लिहा, it is about 10⁻⁻⁴ meter per second. It is about 10⁻⁻⁴ meter per second. थर्मल वेलोसिटी आणि ड्रिफ्ट वेलोसिटीचे हे जे रफ पॉवर आहेत लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंद. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या लगेचच की करंट फ्लोज ड्यू टू ड्रिफ्ट वेलोसिटी. करंट फ्लोज
due to drift velocity. Current flows due to drift velocity. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत काय अडचण? क्लिअर आहे सर्वांना? ओके, गुड. बाकीचे झोपी गेले? ओके, आहेत जागी. ओके, चलो ठीक आहे. सो आता लिहा टाइप्स ऑफ करंट. टाइप्स ऑफ करंट नेक्स्ट हेडिंग द्या, टाइप्स ऑफ करंट. टाइप्स ऑफ करंट. पहिला आहे डायरेक्ट करंट, त्याला डीसी म्हणतात. टाइप्स ऑफ करंट मध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे सध्या की कोणते टाइप असू शकतात. एक आहे डायरेक्ट करंट आणि दुसरा पहिला डायरेक्ट असल्यावर दुसरा ठीक आहे, व्हेरी गुड. नाहीतर आपल्याला पहिला डायरेक्ट म्हणल्यावर दुसरा इनडायरेक्ट असेल की सर, असं नाही. ठीक आहे, ओके, माहिती आहे तुम्हाला. लिहून घ्या मग टाइप्स ऑफ करंट. डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट मध्ये हे लिहून घ्या, डायरेक्ट करंट मध्ये लिहा डायरेक्शन ऑफ करंट रिमेन्स सेम. डायरेक्ट करंट मध्ये लिहा डायरेक्शन ऑफ करंट रिमेन्स सेम. Direction of current remains same in direct current, or we will call as a DC current. DC. And for AC, that is alternate current, direction of current changes periodically. Direction of current changes periodically. राईट. सो आता पहा, लक्ष द्या, एकदम सिंपल पॉइंट आहे, हे माहितीच आहे तुम्हाला. समजा जर दोन पॉइंट आहेत ए आणि बी पासून, समजा कंटिन्युअसली ए टू बी अशा डायरेक्ट कंटिन्युअस याच डायरेक्शन मध्ये जर करंट येत असेल तर त्याला डायरेक्ट करंट म्हणलं जातं. पण समजा या करंटची काहीतरी डायरेक्शन चेंज होते ऑटोमॅटिक 5 सेकंदाला. समजा आधी ए टू बी होता, 5 सेकंद झाले, त्याच्यानंतर परत बी टू ए चालायला लागला 5 सेकंदासाठी, परत 5 सेकंद झाले, परत ए टू बी, परत बी टू ए. सो वी विल कॉल एज अल्टरनेट करंट. त्याला अल्टरनेट करंट म्हटलं जातं. आणि जर डायरेक्शन जर सेम राहत असेल तर त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणणार आहोत. ओके, हे पॉइंट क्लिअर आहे. तर त्याच्यानंतर लिहा करंट ड्यू टू ट्रान्सलेटरी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. हेडिंग टाका, करंट ड्यू टू ट्रान्सलेटरी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. Current due to a translatory motion of electron. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. ट्रान्सलेटरी म्हणजे त्याला लिनियर म्हणजे सरळ रेषेमध्ये. ठीक आहे, ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे सरळ रेषेमध्ये. राईट. सो ट्रान्सलेटरी मोशन याच्यामध्ये
याच्यामुळे असणारा आपल्याला करंट काढायचंय. ठीक आहे, आपल्याला माहितीये इथे ट्रान्सलेटरी मोशन कोणामुळे असलं पाहिजे, थर्मल थर्मल व्हेलॉसिटीमुळे का ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमुळे. ऑब्विसली जेव्हा आपण करंट कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा फक्त आणि फक्त ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, सो इथे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असली पाहिजे, इथे काहीतरी बाहेर एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट असली पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काय होतील, काहीतरी एका डायरेक्शन पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरू होतील. मग त्याच्यावर पहा की समजा याच्यामुळे जर फ्लो होत असेल तर करंट ड्यू टू द ट्रान्सलेटरी मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय एन ई ए व्ही डी, राईट. तर लक्षात घ्या, पूर्ण फॉर्म्युला पण सांगतो कन्सेप्च्युअल की काय नेमकं काय आहे. करंट इज इक्वल टू आपण घेणार आहोत डी क्यू बाय डी टी, or we can write as q upon t, that is the total charge. टोटल चार्ज किती आहे पहा, टोटल चार्ज समजा n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील, n डॅश घेऊया, आणि टोटल चार्ज E असेल तर n इंटू चार्ज झाला, बरोबर आहे, अपॉन टी घेऊया आपण. तर याला एन डॅश ला काय करता येईल, समजा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. मी काय करणार आहे, जर या व्हॉल्यूम मधून किती इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत ऍक्च्युली तेच पाहायचंय मला याच्यामध्ये. तर मी कसं करणार याच्यामध्ये की एन डॅश, समजा एन इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम घेतलं मी, एन इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इनटू हे, याच्यामध्ये मी काय करणार आहे पहा की व्हॉल्यूमला मी एरिया, समजा हा एरिया जर ए घेतला मी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा, आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केला म्हणजे हा डिस्टन्स एक्स घेतला, तर हा टोटल व्हॉल्यूम काय येतो, हा एरिया इंटू एक्स. सो इथे मी काय लिहू शकतो, त्यालाच एरिया इंटू एक्स इंटू ए अपॉन डी टी, हा व्ही व्हॉल्यूम आहे. मी याला लिहिणार नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, याला काय लिहिणार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. हे आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हे इलेक्ट्रॉनने कव्हर केलेला डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे dx बाय dt, म्हणजे हे येणार ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, आणि हे इलेक्ट्रॉन. therefore your final formula is NeAVD, where N is number of electrons पर युनिट व्हॉल्यूम म्हणू शकता किंवा पर मीटर क्यूब म्हणू शकता. त्याच्यानंतर ई काय माहिती आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज, इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि याच्यानंतर व्हीडी इज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, राईट. याच्यानंतर तुम्हाला फक्त फॉर्म्युला लागणार आहे. जर हे समजलं असेल तर लक्षात ठेवू शकता, किंवा एवढं लक्षात ठेवा की आपण हे टोटल चार्ज अपॉन टोटल टाइम नुसार हा फॉर्म्युला आलेला आहे. एकदम म्हणजे फास्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय मी याच्यामध्ये की कुठून आला नेमका फॉर्म्युला. सो राईट इट डाऊन, याच्यामध्ये की लिहा, आधी लिहा, ही डायग्राम काढा. ट्रान्सलेटरी मोशन आहे एवढं लक्षात घ्या, ट्रान्सलेटरी मोशन. ती डायग्राम काढा आणि लिहा, इफ electrons are moving with drift velocity vd, if electrons are moving with drift velocity vd, if electrons are moving with drift velocity vd, then current is given by I is equal to, हा important formula, I is equal to
आणि त्या फॉर्म्युल्याच्या नंतर हे असंच लिहून घ्यायचंय की एन म्हणजे काय आहे, ई म्हणजे काय, ए व्ही डी, हे सवय लावून घ्या. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युले खूप सारे होणार आहेत फिजिक्स मध्ये. कुठला एन, कुठला ई म्हणजे काय, कुठला ए काय. ठीक आहे. सो एन इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब आहे. किंवा याला जर अजून अॅक्युरेट सांगा सर, तुमचं काहीतरी चुकतंय सर, याला जर मी असं म्हणू शकतो, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. याला मोर अॅक्युरेट काय लिहिता येईल अजून, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब. एन इज अ नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब. A charge on electron 1.6 into 10 raised to minus 19. A area of cross section and Vd is a drift velocity. राईट, झालं का? झालं का? ओके. पहा त्याच्यामध्ये आता आय थिंक किती टाइम झाला, 5:56. ओके. एक नेक्स्ट बेसच्या ऐवजी एक प्रॉब्लेम घेऊया. उद्या एक छोटस बीक आहे, रोटेशन जर करत असेल इलेक्ट्रॉन तर तेव्हा करंट किती असतो, आणि मला वाटते उद्या मग आपल्याला इनफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. सध्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता खूप कमी येणार, म्हणजे असे प्रॉब्लेम पर्टिक्युलर नाही आहेत. त्याच्यामुळे सध्या वेक्टर वरती ट्राय करा. सर वेक्टर चॅप्टर घेत आहेत. फक्त याच्यामध्ये परत एकदा थेरी वाचा. जर काही प्रॉब्लेम झाले असतील आपले वहीमधले तेवढेच वाचा. आपल्याला उद्या मग आपल्याला याच्यावरती व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. मग त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे कसे करायचे, हे कसे करायचे ते पण पाहूया आपण. ओके. सो याच्यामध्ये जर समजा आपल्याला एक प्रॉब्लेम घ्या, एकदम सिंपल फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम असतात. याच्यामध्ये असं काही वेगळं रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. तर सायन्स रॉकेट सायन्स. ओके चल. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब इज, number of free electron per meter cube is 5 into 10 raised to 28. 5 into 10 raised to 28. Number of free electrons per meter cube is 5 into 10 raised to 28. Area of cross section of conductor is 4 mm square. Area of cross section of conductor is 4 mm square, and drift velocity is 2 into 10 raised to minus 4 मीटर पर सेकंद. जेव्हा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये तेव्हा फक्त 10 raised to 4 ऑर्डर असते, एवढं माहिती आहे आपल्याला. मग ते कन्सिडर करू शकता जेव्हा प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे पण दिली नाही. आणि इथे तर आपल्याला दिलेलीच आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी 2 into 10 raised to minus 4 मीटर पर सेकंद. सो फाइंड द करंट आय. चला पटापट फॉर्म्युला काय आहे आपला, एन ई ए व्ही डी. एकदम सिंपल. एन ची व्हॅल्यू दिलेली आहे
इलेक्ट्रॉन किती ठेवायचं आपल्याला 1.6. कॅल्क्युलेशन कसे करणार पहा पटकन. याच्यामध्ये एन किती दिलं आपल्याला पहा. एन दिलंय 5 इंटू 10⁻28. इलेक्ट्रॉन किती दिलंय 1.6 इंटू 10⁻⁻19. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 4 mm². लक्षात घ्या युनिट सर्वांचे सेम असले पाहिजेत. mm² म्हणजे मिलीमीटर. 1 मिलीमीटरला आपण किती मीटर करतो 10⁻³ याचे प्रिफिक्स सफिक्स पाहिलेले आहेत आपण. मिली 10⁻³ आणि मग 1 mm चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर किती होईल 10⁻6. सो 4 इंटू 10⁻6 इंटू ड्रिफ्ट व्हेलॉसिटी दिलेली आपल्याला 2 इंटू 10⁻4. फायनल आन्सर विल बी पहा किती होणार हे 5 इंटू 2 10 होणार इथे म्हणजे एक पॉवर वापरू आणि हे 6.4 इंटू 10⁻28 -90 -4 -6 आणि प्लस हे 5 इंटू 2 केले म्हणजे 1 घ्यायचं आपल्याला. तो 6.4 इंटू 10⁻. फायनल आन्सर किती येईल पहा. याच्यामध्ये हे 6 4 10 हे 29 हे 29. ओके एवढंच येणार फक्त. राईट आले का पहा. क्लिअर आहे का. प्रॉब्लेम क्लिअर आहे का. काय अडचण याच्यामध्ये. ओके चल राईट डाऊन. वी विल मीट अगेन टुमॉरो. उद्या कोणाचा वार आहे क्वेश्चनचा. आय थिंक मला वाटतंय वैष्णवीचे एकदा क्वेश्चन यायचे राहिलेले आहेत. उद्या कोणाचा आहे ते पण क्वेश्चन टाकतो वाटलं तर मी. उद्या कोणी याचा आहे का नाही. ओके चलो ठीक आहे. मग क्वेश्चन पोस्ट करायचे याच्यावरती. विद्याभारतीमध्ये भेटतील या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन सिंपल. याच्यामध्ये एररलेस मध्ये पण भेटतील पण रोटेटरी मोशनचा अजून फॉर्म्युला व्हायचा. निसर्ग सर एक्झाम रिझल्ट म्हणजे लिस्ट ग्रुप वरती आज टाकली जाईल आणि जे तुमचे इंडिव्हिज्युअल स्कोअर आहेत ते मार्क तुम्हाला सबमिट केल्याच दिसत आहेत आणि जी लिस्ट आहे ती आज ग्रुप वरती टाकली जाईल. ओके एनी डाऊट अजून. ठीक आहे. सो वी विल एंड हियर अँड मीट टुमॉरो अगेन. राईट काय अडचण नाहीये मग. चलो बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. काय अडचण नाही ना. हाय नाही हाय 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 हाय. चलो बाय. ओके